तुम्ही फक्त नजाऱ्यांचा आनंद घ्या. चहा चपाती खायसाठी एकूण 500 पायऱ्या आहेत. अक्षरशः फिलिंग ढगात म्हणतात ना ती विषय आहे. हा आणि मला जरा इथं फास्ट अँड फ्युरियसचा फील आलाय. आपली सगळी गँग आहे तयार. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर ह्याला जर तुम्ही ओळखत असाल तर मागच्या वेळेला मोरक्या होता ते आपले विलासदा आणि आता आपली चालल्या ट्रिप आणि आपण चाललोय नाशिक दौऱ्यावर. आपण आता चाललोय आणि ट्रॅव्हल्स ही आहे आणि आता सगळी पूजा त्यांनी झाल्या आणि जरा लेट झाले आपल्याला निघायला. ठीक आहे, सगळा विषय ह्यांच्यामुळे चहा चपाती खायसाठी चहा चपाती खाण्यावर त्यांनी 2 तास घालवल्यात. तर काय विषय नाही, हे आपली बस. तर पहिला स्टॉप आपला आहे नाश्त्याला आपण घेतला तासगाव मध्ये वंजारवाडीला आपण आलोय आणि सगळेजण आपण नाश्त्याला स्टॉप घेतलाय. यांना फक्त बघा 55-88 तर सगळे मेंबर आपले बसल्यात मस्त वेगळे आणि सबसे कातील शक्तिमान. नाश्ता तेवढं करूया आणि मग निघूया देतात. चला नेक्स्ट डे. तर गुड मॉर्निंग गाईज. आज आपला दिवस दुसरा आणि स्टे केलेलो रात्री आपल्याला यायला वाजलेले 1 आणि आपली सगळी गँग आहे तयार. तर काल काय दाखवलं नाही कारण पूर्ण दिवस आपला ट्रॅव्हलिंग मध्ये गेलाय. दाखवायचं तर काय नव्हतं. काल रात्री 1 वाजता आम्ही इथं पोहोचलोय. अरे बघा सगळं पैसे फिटल्या देतच, फक्त व्ह्यू बघा व्ह्यू. आणि हे टनो बघा टनो, हे नवीन पुष्पराज आहे. तर सगळं झालं आपलं आणि आपण आता आहे सप्तशृंगीमध्ये आणि थोड्या वेळात आपण निघणार आहे दर्शनासाठी. चला तर सप्तशृंगी गाड्याच्या आपण पायथ्याशी आलोय आणि ही कमान आहे. ती 100 रुपयाची एंट्री आपल्याला करायला लागते. आणि आता पुढं सगळा पूर्ण घाट सेक्शन आहे. इकडचं वायपर खराब असल्यामुळं व्ह्यू तुम्हाला इकडं मिळाला. आता तेवढं ॲडजस्ट करा. तुम्ही फक्त नजाऱ्यांचा आनंद घ्या. तर जस्ट आपण आलोय गडाच्या पायथ्याशी आणि आता आपण चाललोय वर गडावर. एकूण 500 पायऱ्या आहेत आणि रोपवे पण आहे, पण आपण रोपवेनं जाणार नाही. आपण जाणार आहे आता पायऱ्या चढत. आणि नजारा बघा, नुसता धोका आहे, नुसता धुकं. विषय खोल. पुढचं काय दिसून झाले आणि इकडं वरच आहे गड. तर इथून आता आपण पायरी चढायला सुरुवात करणार आहे आणि सुरुवातीलाच गणेश मंदिर आहे. इथं पहिली पायरी श्री गणेश मंदिर. तर आता आपण इथून चढायला सुरुवात करणार. सगळे मेंबर आपले आहेत पुढं. निव्वळ 250 पायऱ्या झाल्यात. त्या पण झाल्या तरी अजून माहित नाही. तिथं पूर्ण आकसलं आपण.
तर देवीचं दर्शन आपलं झालंय. आता तुम्ही व्हिडिओज बघितला असेल. दर्शन घेतल्यावर खरोखर मनाला जी शांती मिळते ती शेवट आहे. आणि आमचं आता दर्शन झाले, मस्तपैकी निवांत खाली चाललो. आता आपल्याला 500 पायऱ्या उतरायचं काय सुद्धा वाटणं झाली. खाली जाऊया, नाश्ता करूया आणि पुढचं नियोजन अजून माहित नाही आहे कुठं चाललोय काय चाललंय. आणि इथलं वातावरण अक्षरशः फिलिंग ढगात म्हणतात ना ती विषय आहे. बघा नुसता धोका पण 4500 फूट वर आहे. मग तिथे दिल ते बाबा वाचलोय मी सगळं. अरे विषय खोल असतो आपला. फक्त व्ह्यू बघा, ह्यो आनंद वेगळाच आहे काय असं ना. तर आता जाऊया, पहिला नाश्ता करूया, भूक लागल्या. 5 मिनिटात आरती चुकली आपली, ठीक आहे तेवढं पण चालायचं. आणि ती आरती का चुकल्या ह्यांच्यामुळं. हो शेटी जरा तोंड दाखवा तुमचं. हा ह्यांच्यामुळं. खाली येऊन आधी चहाचा घोटा घेतलाच पाहिजे. कसा आहे चहा? एक नंबर. शेक खोल गवतीचा आहे. चला तर दर्शन झाल्यापासून पहिला स्टॉप आपण घेतलोय आणि आपण आत्ता नाश्त्याला थांबलोय. एक हॉटेल आहे, असं फ्रेश पण झालोय. नाश्ता आपण ऑर्डर केलाय पुरी भाजी. तर नाश्ता आल्यावर नाश्ता करूया. आणि आता पुढचं आपलं पॉईंट होणार आहे पंचवटीला. आपण चाललोय डायरेक्ट नाशिकला इथून. चला तर नाश्ता करूया आणि डायरेक्ट तिकडे जाऊया. सगळे आपले मेंबर इकडे पण बसल्यात. हां बरोबर आहे, सगळेजण बसलेत. निवांत नाश्ता करूया आणि हलूया. चला तर जस्ट नावला आपण आलोय पंचवटीला. आणि आत्ता आपण जस्ट गाडी पार्क केल्या आणि आपण आत्ता पंचवटीमध्ये फिरणार आहे. तर इथे काय काय स्पॉट आहेत, कसं आहेत मला पण अजून माहीत नाही. जाऊया बघूया. हा व्ह्यू बघा. तिथं सगळ्यात भारी विषय आवडलेला मला आत्ता येताना बघालोय मी. सगळ्यात भारी काय असेल तर हे बघा, तसं जागोजागी पेंटिंग्स आहेत, वॉल पेंटिंग्स. तर आता इथं विषय असा झाला आहे, आम्ही इथं जस्ट नावला घेतला आता गाईड. आणि सगळ्यांना काहीतरी 100 रुपये काहीतरी पर हेड आहे. त्यांनी सगळ्यांना आपल्याला व्यवस्थित फिरवणार आहेत. तर चला आता जाऊया आपण. गाईड पण आहे आपल्याकडे, म्हणजे व्यवस्थित आपल्याला पण माहिती मिळेल आणि माझ्या माध्यमातून तुम्हाला पण. तर टोटल आपल्या 3 रिक्षा आहेत. तर टोटल आपल्या 3 रिक्षा आहेत. पहिला आपण चाललोय तपोवनला. आणि मला जरा इथं फास्ट अँड फ्युरियसचा फील आलाय. एक नंबर विषय. आणि लिटरली आम्ही दुपारचं जेवण 4 वाजता गेलोय. सगळं नाशिक फिरून झाले आणि आता आपण जेवण झाले आणि आपण आता चाललोय त्र्यंबकेश्वरला.
तर बोला हर 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 हर. आता आपण जायचं डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला आणि आजचा स्टे बहुतेक तिथंच होईल. नसेल तर आपण पुढे कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला संध्याकाळी सांगतो. आता आपण चाललोय त्र्यंबकेश्वरला. चला. We keep running faster and faster. I don't know what we're after, yeah. We keep up with disaster, disaster. I'm thinking that they're after me. We're running like faster and faster. We're running like faster and faster. तर जस्ट नावला आपण आलोय त्र्यंबकेश्वरमध्ये आणि आता आपण चाललोय दर्शनासाठी. तर थोडंसं चालून जायला लागणार आहे. तर ह्यावर काय म्हणायचं तुम्हाला जिथे देवांची? जय महाकाल. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. तर फायनली आपण आलोय मंदिरामध्ये आणि जस्ट नावला आपण आता आज चाललोय दर्शनासाठी. तर मंदिराच्या परिसरात आल्यावर जो फील आहे तो शेवट आहे. आणि हे लिटरली माझं सेकंड टाइम आहे. तर दुसऱ्यांदा आलोय मी त्र्यंबकेश्वरला. चला दर्शन घेऊया आता. तर लाईन मध्ये आलोय आपण आणि गर्दी बघणार आहे तुम्ही. सगळेजण. तर लिटरली एवढी गर्दी आहे, खूपच जास्त गर्दी आहे. तर निवांत एक 3 ते 4 तास जाणार आहेत आमचं. काय सुद्धा अडचण नाही. निवांत बसूया आपण. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. तर काल रात्री शेवटी 10:30 वाजता आपल्याला दर्शन मिळालं आणि दर्शन एक नंबर झालं आपलं. जवळपास आपण 4 तास लाईन मध्ये थांबलेलो, पण ते 4 तास थांबलेल्याचं शेवट विषय मिटला तिथं दर्शन झाल्यावर. त्यानंतर आपण जेवलो आणि रूम तर घ्यायला काय तर 12-12:30 झाले आपल्याला. आपला हा 3रा दिवस आहे आणि आपण ट्रिपच्या पुढच्या लोकेशनसाठी निघालोय. ह्या व्हिडिओसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो बाय बाय. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.